झोमॅटोची ऑर्डर घेऊन आले. इथं लोकेशन संपलं. इकडे-तिकडे बघते तर कोणीच उभं पण नाही बाहेर. कॉल करते तर उचलत पण नाही. झोमॅटो डिलिव्हरी करण्या अगोदर मी आले होते कोथरूडला 4 वाजता. इथं मटेरियल सगळं घेऊन झालं जे मी डेकोरेशन केलं होतं काल. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. काल जे कोथरूडला पोरांचं डेकोरेशन केलं होतं त्याचं मटेरियल आज आपल्याला घ्यायला जायचं आहे कोथरूडला. त्या सरांचा मला दुपारीच कॉल आला होता 12ला. ते म्हटले की तुम्ही कधी येणार आहे मटेरियल घ्यायला, आम्हाला बाहेर जायचं होतं. तर मी म्हटलं सर आत्ता तर मी काही येणार नाही आहे, मी दुपारनंतरच येऊ शकते. तुम्हाला कुठे जायचं असलं तर तुम्ही जाऊन येऊ शकता. त्यानंतर मी सरांना 4 वाजता मेसेज करून विचारलं सर मी आता निघत आहे घरून मटेरियल घ्यायला, तर मी आता येऊ शकते का? ते म्हटले हो येऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर मी आता आले माझं सगळं आवरून इथे मटेरियल घ्यायला. यांचं जे फ्लॅट आहे तो खूप शांत ठिकाणी आहे, चांगलं वाटतं. पुण्याच्या ठिकाणी राहून पण इतकं शांत वातावरण त्यांना भेटतं. मला डेकोरेशन करायला यायचं म्हटलं तर काही वाटत नाही, चांगलं वाटतं. पण ज्यावेळेस मटेरियल घ्यायला यायचं म्हटलं तर थोडा कंटाळाच येतो. हे सगळं मटेरियल मी सगळं काढलं आणि हे असं गाडीला स्टँड लावलं आणि निघाले मी आता घरी यायला. यावेळेस गाडीला स्टँड व्यवस्थित बांधताच आलं नाही. ते 2 वेळेस मला गाडीमध्ये थांबावं लागली आणि व्यवस्थित बांधावं लागलं. त्यानंतर मी आले पिंपरीमध्ये. मग नंतर घरी मटेरियल ड्रॉप केलं आणि त्यानंतर मी आले पेट्रोल भरायला आणि झोमॅटोवरती डिलिव्हरी स्टार्ट केली. ही होती माझी पहिली ऑर्डर. इथून मी पिक केली आणि इथे ड्रॉप केली. इथे ड्रॉप करायचं म्हटलं तर खूप वेळ गेला माझा. ते कस्टमर काही आलेच नाही वेळेवर. त्यांचं लोकेशन कुठंतरी एंड होतं आणि ते कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी. नंतर आली मला एल्प्रो मॉलची ऑर्डर. इथंही मला खूप जास्त वेळ गेला कारण कस्टमरला ऑर्डर चेंज करायची होती आणि झोमॅटो ते अलाउ नाही करत. त्यानंतर मग मी ती ऑर्डर घेतली आणि DY पाटीलच्या हॉस्टेलला आले, गर्ल्स हॉस्टेलला. इथं पण मला थोडा वेळ गेला. त्यानंतर मी HA ग्राउंडमध्ये हे इथं सेटअप लावलेला होता, बहुतेक त्यांनी लंडन ब्रिजचा इथं सेटअप केलेला आहे. तुम्ही इथे बघितला का आणि व्हिजिट केलं का? खूप छान वाटत होतं लहान मुलांसाठी. मला झोमॅटोची ऑर्डर आली आहे बिर्याणी बाय किलोची. इथे सगळं इलेक्शनचं सेटअप लागलेलं होतं, ते स्टोअर काही दिसत नव्हतं. मग नंतर ही ऑर्डर पिक केली आणि ही ऑर्डर मी डिलिव्हर करणार आहे 3rd फ्लोअरला. यांच्या सोसायटीमध्ये लिफ्टची सुविधा नाही आहे. रेस्टॉरंटमधून ऑर्डर पिक करायची, त्यानंतर असे 3rd फ्लोअर चालायचे आणि कस्टमरला डिलिव्हर करायचं. हे 30 रुपयासाठी परवडतं का? हे झोमॅटोवाल्यांनी विचार करायला पाहिजे. ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला ह्या रेस्टॉरंटची स्वाद रेस्टॉरंटची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर आहे, ती ऑर्डरही डिलिव्हर केली. त्यानंतर आली मला बेल्जियन वेफलची ऑर्डर. यांची ऑर्डर काही रेडी नव्हती, त्यानंतर त्यांनी रेडी केली आणि मला हँडओव्हर केली. त्यानंतर मी आले इथं. ही ऑर्डर माझी लास्ट ऑर्डर आहे. आज 4 तासामध्ये मी ऑर्डर डिलिव्हर केल्यात 7. मी आणखी करू शकले असते पण ते 2 ऑर्डरसाठी खूप जास्त वेळ गेला. सगळं काही रेकॉर्ड करणं शक्य नाही आहे कारण खूप जास्त गडबड असते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.